परभणी जिल्ह्यात आज आंबेडकरी अनुयायांकडून बंदची हाक देण्यात आली आहे। संविधानाची विटंबना केल्याप्रकरणी आंबेडकरी अनुयायी आक्रमक झाले आहेत। परभणीत काल ठिकठिकाणी जोरदार निदर्शनं करण्यात आली। एका माथेफिरूकडून काल संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली आहे। जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडून शांततेचं आवाहन करण्यात येत आहे। एका माथेफिरूकडून संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली। संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्याला उपस्थितांकडून चोप देण्यात आला, नंतर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं। काही वेळानं आंबेडकरी अनुयायांकडून आंबेडकर पुतळा परिसरात निदर्शनं करण्यात आली। आंदोलकांनी काल मुंबईला येणारी नंदीग्राम एक्सप्रेस अर्धा तास रोखून धरली। ठिकठिकाणी टायर जाळत रात्री उशिरापर्यंत परभणीत आंदोलन करण्यात आलं। आंबेडकरी अनुयायांकडून आज परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आली। परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडेंकडून शांततेचं आवाहन केलं जात आहे। याचा आढावा घेतलाय आपल्या प्रतिनिधींनी, पाहूयात। परभणीत काल एका माथेफिरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसर या ठिकाणी उभारण्यात आलेल्या संविधानाची प्रतिकृतीचा अवमान केल्याची घटना काल दुपारच्या सुमारास घडली आणि त्यामुळे त्याचे पडसाद खरं तर अगदी काही मिनिटातच पूर्ण जिल्हाभरात उमटलेले आहेत। आंबेडकर अनुयायींकडून काल मोठ्या प्रमाणावर तीव्रतेने याचा निषेध या ठिकाणी करण्यात आला आहे। मोठ्या प्रमाणावर आंबेडकर अनुयायींकडून या ठिकाणी निषेध नोंदवण्यात आला आहे आणि आज जिल्हा बंदची खरं तर हाक देण्यात आली आहे। अगदी सकाळपासूनच व्यावसायिकांनी या ठिकाणी आपापली व्यापारी प्रतिष्ठाने कडकडीत बंद या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। आजच्या बंदच्या पार्श्वभूमीवर परभणी पोलिसांकडून ही मोठ्या प्रमाणावर तयाऱ्या या ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या आहे। अगदी सकाळपासून पोलिसांचा मोठा बंदोबस्त जिल्हाभरामध्ये अनेक ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा प्रशासन असो, जिल्हाधिकारी असो किंवा पोलीस अधीक्षकांनी या ठिकाणी कडेकोट व्यवस्था लावण्यात आलेली आहे। एकूणच आज सकाळपासून परभणी कळकळीत बंद आहे। जिल्हाभरामध्ये अनेक ठिकाणी बंदचं आवाहन आंबेडकर अनुयायांकडून देण्यात आलं आहे। घटनेची तीव्रता पाहता पोलिसांकडून मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, टीव्ही 9 मराठी, परभणी।